श्री स्वामी समर्थ. मीन राशींच्या जातकांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत निर्णायक वळण ठरणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की या मंगळवारी घराबाहेर पाऊल टाकण्यापूर्वी हा व्हिडिओ अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत पूर्ण पहा. कारण हा केवळ योगायोग नसून साक्षात ईश्वरी संकेताने दिलेला एक गंभीर इशारा आहे. तुमच्या नशिबाच्या चक्रात सध्या भयानक काळयोग नावाची एक अशी स्थिती निर्माण झाली आहे जी तुमच्या प्रगतीच्या मार्गात मोठे अडथळे आणू शकते. पण घाबरण्याचे कारण नाही, कारण या संकटाच्या काळात संकटमोचन हनुमानजी स्वतः तुमच्या कुंडलीचा ताबा घेणार असून त्यांच्या गदेच्या प्रहाराने तुमच्या आयुष्यातील दुःखाचा डोंगर चकनाचूर होणार आहे आणि तुमच्या जीवनात पुन्हा एकदा नव्या आशेचा, नव्या उमेदीचा आणि नव्या सुरुवातीचा उदय होणार आहे. गुरुजी म्हणतात, जीवनात येणारे प्रत्येक संकट हे तुमच्या सामर्थ्याची परीक्षा घेण्यासाठीच येत असते. जो व्यक्ती संकटात स्थिर राहतो त्याच्यावर देवाची खरी कृपा होते. विश्वास आणि श्रद्धा हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे. ज्यांच्या मनात भीती नसते त्यांना कोणीही हरू शकत नाही. तुमच्या कर्माची फळे आता परत मिळण्याची वेळ जवळ आली आहे. हनुमानजीच्या नावात इतकी शक्ती आहे की कोणतेही संकट क्षणात नाहीसे होते. फक्त मनापासून नामस्मरण करा आणि पुढे चालत राहा. यश तुमच्या पावलाशी येऊन नतमस्तक होईल. मंगळवारचा सूर्योदय तुमच्या जीवनात अशा काही अनाकलनीय घटनांची मालिका घेऊन येणार आहे ज्याचा विचार केला तरी तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. परंतु ही उलथापालथ तुम्हाला एका नव्या उंचीवर नेण्यासाठी अनिवार्य आहे आणि हीच वेळ तुमच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या विशेष दिवशी तुमच्या राशीचा स्वामी गुरु आणि ऊर्जेचा महास्त्रोत मंगळ यांच्यात एक अत्यंत संघर्षमय पण भाग्योदय करणारी युती होत आहे. ही केवळ ग्रहांची हालचाल नसून तुमच्या गेल्या अनेक वर्षांच्या कर्माचा हिशोब चुकता होण्याची वेळ आहे. त्यामुळे जे काही घडेल ते तुमच्या भल्यासाठीच घडणार आहे. हनुमानजींच्या अफाट कृपेने या मंगळवारी तुमच्या आयुष्यात 3 अशा अद्भुत शुभ घटना घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पहिली घटना म्हणजे तुमचे अडकलेले धन आणि रखडलेली आर्थिक कामे अचानक मार्गी लागतील. कर्जाच्या विळंख्यातून तुमची मुक्तता होईल आणि लक्ष्मीची पावले तुमच्या उंबरठ्यावर उमटतील, ज्यामुळे घरात आनंद आणि समाधानाचे वातावरण निर्माण होईल. दुसरी मोठी घटना तुमच्या करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेशी संबंधित असेल. जेथे नोकरीत तुम्हाला पदोन्नतीचे संकेत मिळतील आणि ज्यांनी आजवर तुमची किंमत केली नव्हती तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होतील आणि तुमची ओळख नव्याने निर्माण होईल. तिसरी शुभ घटना तुमच्या कौटुंबिक सुखात वृद्धी करेल. घरातील जुने वाद संपुष्टात येऊन आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि एखादी मोठी इच्छा जी वर्षानुवर्षे अपूर्ण होती या मंगळवारी पूर्णत्वास जाईल, ज्यामुळे तुमच्या मनाला खरी शांती मिळेल. पण मीन राशींच्या जातकांनो, सावधान, या सुखाच्या लाटेमागे एक भयंकर संकट दाभा धरून बसले आहे. मंगळवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत एक अशी अशुभ घटना घडण्याचे संकेत आहेत जी तुमच्या वर्षानुवर्षाच्या कष्टावर एका क्षणात पाणी फेकू शकते. तुमच्या अति हळव्या स्वभावाचा आणि विश्वासाचा फायदा घेऊन तुमचाच एखादा जवळचा मित्र किंवा विश्वासू व्यक्ती तुमचा मोठा विश्वासघात करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करू नका आणि प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. गुरुजी म्हणतात, सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो तुमच्या आसपासच असतो. ज्यांच्यावर तुम्ही जास्त विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते. वेळ आल्यावर प्रत्येकाची खरी ओळख समोर येते, म्हणून शांत राहा पण सतर्क राहा. डोळ्यावर विश्वास ठेवा पण मनावर नियंत्रण ठेवा. निर्णय घेताना भावनेपेक्षा बुद्धीचा वापर करा. हनुमानजी तुमच्यासोबत आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. फक्त चुकीच्या लोकांपासून अंतर ठेवा आणि योग्य मार्ग निवडा. याच काळात प्रवासात वेगावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही महत्त्वाचे आर्थिक व्यवहार किंवा नवीन करारावर स्वाक्षरी करणे टाळा. अन्यथा तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकवण्याचा कट शत्रू रचत आहेत. त्यामुळे सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे. तुमची सुरक्षा करण्यासाठी साक्षात बजरंगबलीने तुमच्या घराभोवती एक अदृश्य संरक्षक कवच तयार केले आहे, जे नकारात्मक शक्तींना उंबरठ्यावरच रोखून धरेल
आणि तुमच्या मनातील भीती नष्ट करून तुम्हाला हिमालयासारखे स्थिर करेल. हनुमानजींचा हा विशेष आशीर्वाद आणि सुरक्षा कवच सक्रिय करण्यासाठी मंगळवारी सकाळी स्नान आटोपल्यानंतर लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करा. मंदिरात जाऊन चरणी सिंदूर अर्पण करा आणि श्रद्धेने हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण या स्तोत्राचे पठण करा, ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील. एक विशेष उपाय म्हणून आपल्या खिशात कायम एक लाल रंगाचा रुमाल ठेवा आणि संध्याकाळी तुळशीपाशी चमेलीच्या तेलाचा दिवा लावा, ज्यामुळे तुमच्या राशीतील सर्व दोष भस्म होतील आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. लक्ष ठेवा, हा मंगळवार तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची सुवर्ण संधी देणार आहे, किंवा आयुष्यभराची जखम आता निवड पूर्णपणे तुमची आहे. त्यामुळे विसरूनही या दिवशी तामसी आहार किंवा चुकीच्या कामात पडू नका, अन्यथा हनुमानजींचा कोप सहन करावा लागेल. ज्यांच्या मनात प्रभू श्रीराम आणि बजरंगबलीबद्दल अढळ श्रद्धा आहे त्यांनाच या ग्रहांच्या युद्धाचा सकारात्मक लाभ मिळेल. संकटे कितीही डोंगर एवढी असली तरी संकटमोचन तुमच्या पाठीशी उभे आहेत हे विसरू नका. आता हीच वेळ आहे तुमच्या धैर्याची, श्रद्धेची आणि संयमाची खरी परीक्षा देण्याची. लक्षात ठेवा, जे लोक या काळात हार मानतात तेच आयुष्यभर मागे राहतात, पण जे लोक संकटातही ठाम उभे राहतात त्यांच्यासाठीच देव स्वतः मार्ग तयार करतो. तुमच्या प्रत्येक पावलावर हनुमानजींची अदृश्य शक्ती तुमचं रक्षण करत आहे. तुम्ही एकटे नाही आहात, तुमच्या मागे दैवी शक्ती उभी आहे. फक्त मनात शंका आणू नका आणि चुकीच्या मार्गावर जाऊ नका. या काळात तुमचा प्रत्येक निर्णय तुमचं भविष्य घडवणार आहे, म्हणून विचारपूर्वक पाऊल उचला आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांनाच तुम्ही तुमच्या यशाने उत्तर द्याल, आणि तो दिवस दूर नाही जेव्हा तुमचं नाव, तुमची ओळख आणि तुमचं नशीब पूर्णपणे बदललेलं असेल. फक्त श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि सतत प्रयत्न करत राहा, कारण हनुमानजींच्या कृपेने अशक्य देखील शक्य होऊ शकतं. तुमचं नशीब आता एका नव्या दिशेने वळणार आहे आणि त्या बदलासाठी तुम्ही तयार राहा. ही संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही, त्यामुळे या क्षणाला हलक्यात घेऊ नका. आणि शेवटी फक्त एवढंच, विश्वास ठेवा, प्रयत्न करा आणि देवावर सोपवा. विजय तुमचाच होणार आहे. जर तुम्हाला खरोखरच हनुमानजींच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये पूर्ण निष्ठेने जय बजरंगबली असे नक्की लिहा. तुमची ही एक कमेंट तुमच्या जीवनातील संकटांना दूर करण्यासाठी ऊर्जेचे कार्य करेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवाराला हा इशारा शेअर करा आणि अशा सखोल ज्योतिषीय मार्गदर्शनासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. जय बजरंगबली, जय श्रीराम.